माफ करा महाराज. आम्ही सगळे चुकलो. परत अशी चूक होणार नाही. क्षमा करा. काय बाई खूप दिवसाने भेटला रे. हो रे भाई, तू पण. हा, काय दाढी बिडी वाढवले, विषय काय? तुला माहिती नाही का, आज शिवजयंती येणार आहे 19 तारखेला. महाराष्ट्रानेच आहे ना तू? हा रे, मला पण दाढी वाढवायला लागेल. वाढव ना. हा बाई, वाढवायचे पण उपाय सांग ना. काय तुला एक जाली उपाय सांगू. बोल ना. दररोज पाणी टाकत जा ना. अरे तू मी डोळ्याचे बघितले तुझे न पिता टाईट मी झालो. आता माझं गाणे ए क्या बोलते तू ए क्या मैं बोलू. अरे सुन सुना ए आहे का तंबाखू चुना. वा, मस्त चाललंय तुमचं. ते तिकडे त्यांची छेड काढतायत, ते तिकडे मजा घेतायत आणि आमचे भाऊसाहेब दाढी वाढवतायत. वा, हाच आदर्श घेतलात का महाराजांकडून? स्वतःला महाराजांची मावळे समजता आणि असे वागता. कुठे गेला तो आया बहिणींवरचा आदर? काय रे दादा, त्या दोन मुलींच्या जागी मी असती तरी पण असाच मित्रासोबत गप्पा मारत बसला असतास? काय रे, त्या दोन मुलींच्या जागी तुझी बहीण असती तरी पण तू असाच मजा घेतली असतीस का? आणि तुम्ही घरात पण बहिणीशी असेच बोलता का? आणि तुम्ही यांचं ऐकत राहिलात, तुमच्यासाठी कधी कोण आवाज उठवेल याची वाट बघत बसू नका. स्वतःसाठी स्वतः उभं राहायला शिका, कारण माझ्या महाराजांच्या राज्यातल्या मुली अबला नाहीत तर सबला आहेत. माझी नको, महाराजांची माफी मागा. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. माफ करा महाराज. आम्ही सगळे चुकलो. परत अशी चूक होणार नाही. क्षमा करा महाराज. हे सर्व तर चुकलेच, पण आम्ही सर्वांनीही खूप चुका केल्या आहेत. कधी येऊन तुमचे गड बघा. आपल्या महाराष्ट्राचं वैभव, छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले, काय अवस्था करून ठेवली आपण त्याची. जिथं महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी स्वतःचं रक्त सांडलं, तिथं बसून दारू प्यावी, गुटखा खाऊन थुकावं, हा विचार कुठनं येत असेल. काय नागरिक शास्त्राचा विषय फक्त 20 मार्कासाठी आहे ना आपल्याकडे. पुन्हा जन्म द्या महाराज, हीच प्रार्थना भगवंता. तुझ्या कीर्तीच्या कथांना आम्ही पुसल कवच. तुझ्या गडाचे दगड कधी